क्रॉस पट्टी जोडण्यासाठी आपल्याला इथे हा उंच भाग आहे तो या ठिकाणी असा वरती फ्रंट पट्टीला जोडायचा आहे या पद्धतीने, आणि हा इकडचा या पद्धतीने ठेवायचा आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच आपण हे समोर सोडून द्यायचं आहे आणि मग टीप मारायची आहे. या पद्धतीने आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. या साईडला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता आपण मुंड्यापासून खाली दोन्ही साईडची उंची मोजून घेणार आहे. या पद्धतीने दोन्ही साईडची उंची मोजून घ्यायची आहे. अर्धा इंचावर असं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचे अस्तर जोडायचे आहे. या ठिकाणी आपल्याला सरळ इथं या ठिकाणी अस्तर ठेवून अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची. या पद्धतीने आपण अस्तर जोडणार आहे. या ठिकाणी आपल्याला हे अस्तरचं मार्जिन खाली सोडून वरतून दाब टीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही वरच्या भागाचा असं रोल करून हे मध्यभागी ठेवायचे आहे. त्यानंतर हे अस्तर असं जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे अस्तर जोडायचं आहे. याला या ठिकाणी परत डबल टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने उरलेलं जे कट करून घ्यायचं आहे, या साईडने देखील कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी क्रॉस पट्टी देखील जोडून घेणार आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही क्रॉस पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने.